केलेली आहे मराठी भाषेसाठी असलेल्या मोर्चाची आणि त्याचबरोबर दोन बंधूंच्या एकत्रित मोर्चाची, यावर आपली प्रतिक्रिया. आनंदाचं वातावरण आहे. मराठी भाषा अभिजात दर्जा दिल्यानंतर तिची जर गळचेपी होणार असेल आणि त्याच्याबरोबर त्याच ताकदीने जर तुम्ही कारण नसताना पहिलीपासून तुम्ही हिंदी भाषा आमच्यावर लादणार असाल तर ह्या गोष्टी कधी मराठी माणसं हे खपून घेणार नाहीत. अनेक तज्ज्ञांनी त्यांची कारणं पण लिहिली. जे राजसाहेबांना भेटायला गेलेले मंत्री महोदय नीट समजावू नाही शकले, या मंत्र्याला कळत नाही, या मंत्र्याला माहिती नाही, ते जर मंत्री असे महाराष्ट्राच्या शिक्षण मंत्री म्हणून राहत असतील तर या महाराष्ट्राची शोकांतिका आहे. आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी ज्यांनी एवढे सगळे प्रयत्न केले, सगळ्यांनीच केले. मला तर त्याच्यामध्ये आमच्या अरविंद सावंतांचं नाव घ्यावंच वाटतं. इतका दाट आणि टाओ फोडलेला आहे त्या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी. आज मिळाल्याबरोबर त्याच्यावर पाठीमागून तुम्ही हिंदी सोडताय, त्याचा अर्थ त्रिसूत्री भाषा आणायची आणि मग त्रिसूत्री भाषा झाली त्या प्रांतवाद करायचं आणि त्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये वाटोळं करायचं. हे एक छोटंसं चिन्ह म्हणतात ना, आधी शुभचिन्ह अशुभ चिन्ह, तशी अशुभ चिन्ह दिसत आहे. आमच्या आईवर वार आहे, मराठी मातृभाषेवर, तर ते कधी खपून घेतलं जाणार नाही. किशोरीताई, तुम्ही मुंबईच्या महापौर राहिलेल्या आहात, त्यामुळे इथे कुठेतरी ठाकरे बंधूंनी दोन्ही एकत्र येणं हे फक्त या मोर्चासाठी नाही तर भविष्यासाठी सुद्धा आणि मराठी अस्मितेसाठी गरजेचं आहे असं वाटतं का आपल्याला? नक्कीच. कारण ज्या भाषेवर आपण बोलतोय त्या हिंदी भाषेची स्थिती इयत्ता पहिलीपासून जर आपण ह्या मुलांवर करणार आहे तर ते अमानवी आहे, चुकीचं आहे आणि ह्या संपूर्ण अशास्त्रीय आहे असं तज्ज्ञांचं मत असताना पण जर हे लागत आहे तर आम्ही दोघंही एकत्र येणार, लढणार आणि आम्ही ते जिंकणार. धन्यवाद किशोरीताई, तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल. तर किशोरी पेडणेकर, शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या, ज्या मुंबईच्या माजी महापौर होत्या, त्यांनी सुद्धा या संदर्भात आपली प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईमध्ये दोन्ही बंधूंचा